नमस्कार, हार्षा 24 वर तुमचे स्वागत आहे. कधी विचार केला आहे का, शेतात वापरले जाणारे हे छोटे पांढरे दाणे खरंच पिकांसाठी वरदान आहेत की हळूहळू मातीला नुकसान करत आहेत? आज आपण जाणून घेणार आहोत युरिया खताचं खरं सत्य. ते काय आहे, ते कसं तयार होतं आणि जास्त वापरल्यास काय होऊ शकतं. नमस्कार, तुम्ही पाहत आहात हर्षा 24 आणि ही आहे केमिकल ट्रूथ सिरीज. युरिया म्हणजे एक नायट्रोजन असलेलं रासायनिक खत आहे. त्याचं केमिकल फॉर्म्युला आहे CONH2 2 वेळा. या खतामध्ये जवळपास 46% नायट्रोजन असतं. आणि नायट्रोजन म्हणजे काय? तो झाडांची वाढ वाढवतो, पानांना हिरवागार ठेवतो आणि पिकांचं उत्पादन वाढवतो. म्हणूनच जगभरातील शेतकरी सर्वात जास्त वापरतात ती खत म्हणजे युरिया. युरियाचा इतिहासही खूप रोचक आहे. सन 1828 मध्ये जर्मन वैज्ञानिक फ्रेडरिक वोहलर यांनी प्रयोगशाळेत पहिल्यांदा युरिया तयार केला. त्या काळात लोकांना वाटत होतं काही रसायनं फक्त जिवंत शरीरातच तयार होतात. पण या शोधामुळे विज्ञानाच्या जगात मोठी क्रांती झाली. शेतकरी युरिया इतका का वापरतात? कारण तो स्वस्त आहे, तो लवकर परिणाम देतो आणि पिकांची वाढ जलद करतो. म्हणूनच अनेक शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण इथेच एक मोठा प्रश्न आहे. जर युरिया जास्त प्रमाणात वापरला तर मातीची सुपीकता कमी होऊ शकते, भूजल प्रदूषण होऊ शकतं आणि पिकांच्या नैसर्गिक वाढीवरही परिणाम होऊ शकतो. कधीकधी जास्त नायट्रोजन पावसामुळे वाहून जाऊन नदी आणि पाण्यात मिसळतो आणि त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होऊ शकतं. म्हणून तज्ज्ञ सांगतात, युरिया वापरताना योग्य प्रमाण पाळणं खूप महत्त्वाचं आहे. माती परीक्षण करून योग्य प्रमाणात खत वापरणं हेच सर्वोत्तम आहे. तर आता तुम्हाला कळलं असेल, हे छोटे पांढरे दाणे शेतीसाठी खूप उपयोगी आहेत, पण योग्य प्रमाणात वापरले तरच. जर तुम्हाला अशाच केमिकल ट्रूथ सिरीजचे व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये पुढचा विषय सांगा. मी आहे हर्षा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा.